आणि आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची कोणतीच घोषणा झालेली नाहीये। सध्या तरी लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचाच हप्ता मिळणार आहे आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात विधानसभा जाहीरनाम्यामधील आश्वासनाची पूर्तता करण्यात न आल्याचं पाहायला मिळालं। यावेळी लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यासाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। विरोधकांनी मात्र यावर टीकेची झोड उठवली। म्हणूनच म्हणतात ना की मारल्या थापा भारी आणि महाराष्ट्र केला कर्जबाजारी। ज्या काही 10 थापा होत्या त्याच्यापैकी एक तरी गोष्ट या सरकारने आज केले का? पहिली जी होती ती लाडक्या बहिणीला 2100 दिले का? नाही। लाडक्या बहिणीच्या भरोशावर हे सरकार आलं, हे या पद्धतीचं जाहीर करतात। 2100 रुपये देण्याची हमी यांनी दिलेली होती। आज पुन्हा लाडक्या बहिणीच्या तोंडाला पानं फुसलीत। त्या लाडक्या बहिणीलाही या लोकांनी फसवलेलं आहे। त्याचप्रमाणे रोजगार निर्मितीच्या बाबतची भूमिका मांडलेली होती। कुठल्याही रोजगार निर्मितीचं कुठलीही व्यवस्था या लोकांनी केलेली नाही। त्याचप्रमाणे तरुणांनाही फसवलेलं आहे। महागाई कमी करण्याच्या बद्दलची भूमिका या लोकांनी मांडलेली होती। आता कुठल्याही याच्यामध्ये महागाई कमी केली जाणार नाही, पण उलटी महागाई वाढवण्याचा संकल्प या सरकारने या ठिकाणी केलेला आहे। महिलांच्या बाबतीत लाडकी बहीण योजनेला जे 1500 रुपये तुम्ही देता, इलेक्शनच्या काळामध्ये ऍडव्हान्स मध्ये देत होता, आता तुम्ही म्हणत आहात की कदाचित आम्ही वाढवणार नाही, पण आजच्या बजेटमध्ये आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींची अपेक्षा आहे 2100 रुपये या महिन्यापासून तुम्ही लाडक्या बहिणींना तिथं योजनेच्या माध्यमातून देणार आणि ज्या ज्या बहिणींना तुम्ही तिथं कमी केली नावं ती न करता त्यांना तसंच सातत्याने चालू ठेवाल अशी अपेक्षा करतो। महिला सुरक्षेचा विषय तुम्ही घेत आहात। आम्ही बजेटमध्ये दिलेली आश्वासनं आम्ही नक्की पूर्ण करू। एप्रिल महिन्यापासून 2100 मिळणार नाही असं म्हणता येईल का? सेफ साईड हो, 2100 मिळणार। त्याचा अर्थ तोच आहे की एप्रिल महिन्यात नाही मिळणार, एप्रिल महिन्यात 1500च मिळतील। ज्यावेळी आम्ही सुरू करू, घोषित करू, तुम्हाला आम्ही कसं लपून थोडी घोषित करणार आहोत। आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून 2100 त्या महिन्यापासून देऊ। सत्तेत आलोय ना, आम्ही देण्याच्या संदर्भात नाही म्हटलेलंच नाही, लगेच देऊ म्हटलेलं नव्हतं। माझं एक उदाहरण दाखवा जाहीरनामा। मला एकच मिनिट, मला वाद घालू नका, मला जाहीरनामा दाखवा। आम्ही सांगितलेलं होतं सध्या आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये देत आहोत आणि नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये 750 रुपये जमा झालेलेच आहेत। येत्या निवडणुकीमध्ये महायुती विजयी झाल्यास या मासिक रकमेत 700 रुपयाची वाढ करणार आहोत। त्यामुळे पात्र महिलांना दर महिन्याला एकूण 2100 म्हणजे 2100 रुपये त्या ठिकाणी मिळतील।